तुम्हाला सागर कारंडेची स्टोरी माहीत आहे का? एक दिवशी त्यांच्या खिशात 1,000 रुपये सुद्धा नव्हते आणि समोर 6-7 महिन्यांची मुलगी फिट्स येऊन तडफडत होती. आणि आज तोच माणूस बिग बॉस मराठीत संपूर्ण महाराष्ट्राला हसवतोय. ही स्टोरी तुम्हाला थक्क करेल. ही आहे सागर कारंडे यांची जीवन कहाणी. नाशिकच्या साध्या मिडल क्लास घरात जन्मलेले सागर. इंजिनिअरिंग केली, पण नाटकामध्ये जीव जडला. थिएटरमध्ये स्त्रीची भूमिका सुद्धा साकारायचे. नाना पाटेकरची मिमिक्री करायचे. लोक म्हणायचे, हा काय करतोय? पण सागर थांबला नाही. मग आली खरी परीक्षा. मुलगी साई अवघी 6-7 महिन्यांची. तिला फिट्स यायच्या, तोंडातून फेस यायचा. डॉक्टर म्हणाले सोनोग्राफी करा. पण सागरकडे 1,000 रुपये सुद्धा नव्हते. तेव्हा स्वतःवर त्यांना भयंकर राग आला. ते म्हणाले, नालायक आहेस तू, बाप होण्याची लायकीच नाही तुझी. त्याच दिवशी शपथ घेतली, आता माझ्या बायकोला, मुलीला कधीही काही कमी पडू देणार नाही. पत्नी सोनालीने त्यांची साथ दिली. चला हवा येऊ द्या मधल्या पोस्टमॅनच्या रोलने ते घराघरात पोहोचले. कॉमेडी शो जिंकले, चित्रपट केले आणि आज बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये लोकांचं मन जिंकत आहेत. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये सागर कारंडे यांचा गेम प्ले पूर्णपणे एंटरटेनमेंट, इमोशनल आणि रियालिटीवर आधारित आहे. सुरुवातीपासून त्यांनी घरात मिमिक्री, स्किट्स आणि भन्नाट कॉमेडीने वातावरण हलकं ठेवलं. त्यामुळे ते एंटरटेनमेंट किंग म्हणून ओळखले जाऊ लागले. पण फक्त हसवण्याइतकंच नाही, तर नॉमिनेशन टास्कमध्ये त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. ग्रुपने साथ दिली नाही तेव्हा नाराजीही व्यक्त केली. आणि तन्वी कोलते सोबतचा त्यांचा वाद असो किंवा बॉटममध्ये जाऊनही फॅन्सच्या मतांनी सुरक्षित होणं, सागरचा खेळ हा मेंदूपेक्षा जास्त मनाने खेळलेला वाटतो. तो आक्रमक नाही, पण प्रेक्षकांची नैसर्गिक कनेक्शन ठेवून टिकून राहणारा आहे. आणि बिग बॉसमध्ये हीच सर्वात मोठी स्ट्रॅटेजी ठरते. तुम्हाला त्यांचा गेम कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच स्टोरीसाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.